नमस्कार मित्रांनो, मी सचिन पवार तुमचं सहर्ष स्वागत करतोय आपल्या हक्काचे विश्वसनीय मराठी माहिती चॅनल शासन मराठीवर। मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना घरकुल संदर्भात आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, घरकुल मजुरीसाठी आपल्याला रोजगार हमी योजनेमार्फत 312 रुपयाप्रमाणे जवळपास 28,000 रुपयापर्यंत अनुदान मिळते आणि हे अनुदान मास्टरमार्फत मजुरांची संख्या आणि प्रतिमजूर 312 रुपयाप्रमाणे 90 दिवसांचे 28,000 रुपयापर्यंत हे अनुदान मिळते। आता बऱ्याच लोकांच्या मनामध्ये संभ्रम असतो की घरकुल पूर्ण झाले आहे तर आमचे घरकुलाचे रोजगार हमी योजनेचे मनरेगाचे पैसे मिळाले की नाही, किंवा मिळाले तर ते किती मिळाले व कोणाच्या खात्यावर किती पैसे जमा झाले, ही सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत। तुम्हाला रोजगार हमी योजनेचे किती पैसे जमा झाले हे आता तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे सुद्धा चेक करू शकता। आता ज्या लोकांना मास्टर म्हणजे काय हे माहीत नसेल तर त्यांच्यासाठी सांगतो, व्यवस्थित माहिती समजून घ्या मित्रांनो। अगदी साध्या आणि सोप्या भाषेत तुम्हाला समजेल अशी माहिती आपण देण्याचा प्रयत्न करतो। मित्रांनो, तुमचं घरकुल पूर्ण झाल्यावर रोजगार हमी योजनेअंतर्गत जे तुम्हाला 28,000 रुपयापर्यंत अनुदान मिळते, हे अनुदान तुम्हाला मास्टर मार्फत मिळत असते। जर तुम्ही मित्रांनो तुमचे मास्टर भरलेले नसेल तर यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे व्यवस्थित माहिती समजून घ्या। सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या ग्राम रोजगार सेवक यांच्याकडे तुम्हाला संपर्क साधायचा आहे आणि त्यांच्याकडे तुम्हाला तुमच्या कामाचे दिवस व तुमच्या मजुरांची संख्या ही सर्व माहिती तुम्हाला त्यांच्याकडे द्यायची आहे। त्यामुळे काळजी करण्याचे काहीच कारण नाही मित्रांनो, तुम्हाला जे रोजगार हमी योजनेचे अनुदान आहे ते सर्वांना मिळणार आहे। आता आपण पाहूया की मास्टरचे आपल्या घरकुलाचे किती पैसे जमा झाले हे कसं चेक करायचे, तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे। या ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। मित्रांनो, या ऑफिशियल वेबसाईटद्वारे तुम्ही 2 अतिशय महत्त्वाची कामे करणार आहात। पहिलं म्हणजे तुम्ही या वेबसाईटद्वारे तुमचं जॉब कार्ड डाउनलोड करू शकता आणि दुसरं म्हणजे तुम्ही या वेबसाईटद्वारे रोजगार हमी योजनेचे पैसे सुद्धा चेक करू शकता। या ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर मित्रांनो असं पेज तुमच्या समोर ओपन होईल। इथे तुम्ही पाहू शकता ग्रामीण विकास मंत्रालय महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम असं आपल्याला पाहायला मिळत आहे। इथे मित्रांनो तुम्हाला डिस्ट्रिक्ट पाहायला मिळतील। डिस्ट्रिक्ट म्हणजे इथे तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे। जो कोणता तुमचा जिल्हा असेल तो तुम्हाला इथे निवडायचा आहे। व्यवस्थित माहिती समजून घ्या मित्रांनो, अतिशय साधी आणि सोपी पद्धत आहे। इथे तुम्हाला तुमचा जो कोणता जिल्हा असेल तो तुम्हाला इथे निवडायचा आहे। तर मी आता इथे आमचा जिल्हा निवडतो। जिल्हा निवडल्यानंतर मित्रांनो पुढील पेज असं तुमच्या समोर ओपन होईल। मित्रांनो, इथे तुम्हाला डाव्या साईडला तुम्ही पाहू शकता तुम्हाला ब्लॉक पाहायला मिळतील। ब्लॉक म्हणजे इथे मित्रांनो तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे। तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला ब्लॉक दिसत आहे। सर्व तालुक्यांची यादी तुम्हाला इथे पाहायला मिळते। तर इथे तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे आणि तालुका निवडल्यानंतर मित्रांनो असं पेज तुमच्या समोर पुढील पेज ओपन होईल। इथे समजून घ्या, इथे तुम्हाला तुमची ग्रामपंचायत निवडायची आहे। जी तुमची कोणती ग्रामपंचायत असेल ती तुम्हाला इथे निवडायची आहे। तुम्ही पाहू शकता डाव्या साईडला आपल्याला ग्रामपंचायत दिसत आहेत आणि ग्रामपंचायत निवडल्यानंतर मित्रांनो पुढील पेज असं तुमच्या समोर ओपन होईल। मित्रांनो, ग्रामपंचायत निवडल्यानंतर आता इथे महत्त्वाचा मुद्दा आहे, समजून घ्या। इथे आपल्याला ऑप्शन पाहायला मिळतोय जॉब कार्ड रिलेटेड रिपोर्ट्स। यामध्ये 3 नंबरचा जो ऑप्शन आहे जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्टर पिवळ्या कलरमध्ये, या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावातील सर्व जॉब कार्डची यादी पाहायला मिळणार आहे। इथे तुम्ही तुमच्या नावासमोर क्लिक करून तुम्ही तुमचं जॉब कार्ड डाउनलोड करू शकता। तर हे झालं मित्रांनो, पहिलं काम झालं आपलं। जॉब कार्ड इथे तुम्ही डाउनलोड करू शकता आणि प्रिंटसुद्धा काढू शकता। आता दुसरं महत्त्वाचं काम आहे आपलं रोजगार हमी योजनेचे मास्टरचे पैसे कसे चेक करायचे। तर मित्रांनो तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही, इथेच सर्व माहिती तुम्हाला मिळणार आहे। व्यवस्थित माहिती समजून घ्या। काही सिक्युरिटी कारणास्तव मला ही माहिती ब्लर करायला लागणार आहे मित्रांनो, तर तुम्ही व्यवस्थित माहिती समजून तुम्हाला इथे तुमच्या नावासमोर क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला तुमचं जॉब कार्डचं सर्व माहिती पाहायला मिळणार आहे आणि घरकुलाची सुद्धा सर्व माहिती पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, तुम्ही तुमच्या नावाच्या समोर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळेल।
इथे तुम्हाला तुमचं जॉब कार्ड पाहायला मिळेल आणि त्याच्या खाली सर्व घरकुलाची माहिती पाहायला मिळणार आहे. उदाहरणार्थ इथे तुम्हाला तुमचं नाव आणि त्याच्यासमोर वर्क नेम, तर वर्क नेम काय आपल्याला दिलं आहे, प्रधानमंत्री आवास योजना हाऊस नंबर वगैरे आपल्याला दिलेत आणि त्याच्यासमोर आपल्याला मस्टर नंबरसुद्धा पाहायला मिळतो आहे. त्याच्यानंतर किती रुपये जमा झालेत हे सुद्धा पाहायला मिळतं आहे. मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या जॉब कार्डच्या खाली अशी माहिती पाहायला मिळत नसेल तर तुमचं मस्टर भरलेलं नसेल, तर यासाठी तुम्ही लवकरात लवकर तुमच्या ग्रामरोजगार सेवकाकडे संपर्क साधायचा आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला कामाचे दिवस दिलेले आहेत 7 दिवस. त्याच्यानंतर आपल्याला मस्टर नंबर दिलेला आहे 65 आणि त्यानंतर किती रुपये जमा झालेले आहेत ते सुद्धा पाहायला मिळते. 2184 312 रुपयाप्रमाणे 7 दिवसाचे पैसे जमा झालेले आहेत. तर इथे आपल्याला आता व्यवस्थित माहिती समजून घ्या. 65 हा मस्टर नंबर दिलेला आहे. या नंबरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे म्हणजे पुढील सर्व माहिती तुमच्यासमोर ओपन होईल. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता पुढील सर्व माहिती आपल्यासमोर दिसते. यामध्ये तुम्हाला कोणाच्या अकाउंटवर किती पैसे जमा झालेले आहेत ही सर्व तपशील, सर्व माहिती पाहायला मिळत आहे आपल्याला. या माहितीमध्ये तुम्ही पाहू शकता एकूण मजूर उपस्थिती, कामाचे दिवस आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर आपल्याला मजुरांच्या बँक खात्यामध्ये किती रुपये जमा झालेले आहेत ते सुद्धा पाहायला मिळत आहे 312 रुपयाप्रमाणे. नंतर त्यांची कोणती बँक आहे ती सुद्धा पाहायला मिळत आहे. त्यानंतर कोणत्या तारखेला पैसे जमा झालेले आहेत हे सुद्धा पाहायला मिळत आहे व एकूण किती रुपये जमा झालेले आहेत हे सुद्धा पाहायला मिळत आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही तुमचे घरकुलाचे, रोजगार हमी योजनेचे, मस्टरचे किती रुपये जमा झालेले आहेत व कोणत्या तारखेला कोणाच्या खात्यामध्ये किती पैसे जमा झालेले आहेत ही सर्व माहिती तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता. मित्रांनो, एखादा मुद्दा जर समजला नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. या व्हिडिओमध्ये आपण जॉब कार्ड डाउनलोड कसे करायचे आणि मस्टरचे पैसे कसे चेक करायचे ही सर्व माहिती आपण पाहिली या व्हिडिओमध्ये. ही व्हिडिओ सर्व गरजू आणि ज्या लोकांचे घरकुल पूर्ण झालेले आहेत परंतु त्यांना मस्टरचे पैसे मिळालेले नाहीत त्यांच्यापर्यंत, सर्वांपर्यंत ही व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत येत राहील. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.